भरली आहे. आता बिल भरण्याने चालू नाही राहिलाय. 33,000 रुपये बिल आले. जुनं बिल ऍड करून आलेलं 18,360 रुपये मी आता भरले दुपारी 2 वाजता. मला सांगितलं अर्धा तासाने चालू होईल, अर्धा तास वाढ होईल. मला सांगितलं 1.5 तासाने चालू होईल, 1.5 तास वाढ होईल, अर्धा तास अजून थांबा, अर्धा तास. आता मला सांगता सिक्युरिटी डिपॉझिट भरा. ही कुठची पद्धत आहे मला सांगा. साहेबांशी बोलले का? अरे सॅटर्डे संडे बंद आहे, सोमवारी या, सोमवारी लाईट चालू करतो. म्हणजे आम्ही मरायचं का तिकडे? आणि नियम आहे अन्न वस्त्र निवारामध्ये इलेक्ट्रिसिटीला गेलेली आहे. माहितीये की नाही? GR निघालाय महाराष्ट्र शासनाचा. हा जुना GR आहे. मी बिल भरलेला आहे तरी सुद्धा मला आता समजा सिक्युरिटी डिपॉझिट भर. हे कुठची पद्धत आली मला सांगू. आता मी फोन केलेला, आम्हाला फोनवर नाही. मग 4 तासानंतर 4 तासानंतर जर एखाद्या ग्राहकाला वीज खंडित असेल आणि ती प्रोव्हाइड करू शकत नाही तर एमएससीबी रोड काय तुम्ही सांगा. एकतर आमचं बिल वाढून आलंय तरी मी काही बोललो नाही, तरी मी बिल भरलाय. पण स्वार ग्राहकाला काय काय तुम्ही दिलं पाहिजे. सिक्युरिटी बिल कसलं आलं मला सांगा. आणि मी महावितरण ऍप वरून भरलाय साहेब. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एका मी ना गुगल पे युज केलाय ना थर्ड पार्टी नाही केलं. महावितरण ऍप मध्ये मी महावितरण ऍप डाउनलोड केला. म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटचा मान ठेवायचाच नाही. जे तुम्ही सांगितलं महावितरण ऍप मध्ये जा, बघा महावितरण ऍप मध्ये कंझ्युमर नंबर टाकला, जे बिल अमाऊंट आली 18,360 रुपये ती मी भरली. आणि आता मला हे फोन करून होता सिक्युरिटी डिपॉझिट पण. हे कधी आलं सिक्युरिटी डिपॉझिट? आलं कधी मला सांगा ना. आम्ही मरायचं का असंच करायचं का मला सांगा ना. महाराष्ट्र शासनाचा GR आहे की बोलून का नाही? कोण नाहीये, फोन उचलत नाही. सॅटर्डे संडे सोमवारी यायचं. मी दुपारी पण येऊन गेलो. साहेब आपलं नाव काय? मी विशाल सावंत. सावंत सर, काय सांगाल की तुमचा काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम म्हणजे एकतर बिल वाढून सुद्धा आलंय तरी सुद्धा आम्ही काही ऑब्जेक्शन घेतलं ना. आम्ही बिल भरलं. माझं ऑफिस आहे, ऑफिसचं 13-14 हजार रुपये रेंजने बिल येतं. आता 18,000 रुपये बिल आलाय. त्याच्यामध्ये गेल्या महिन्याचं भरलेलं बिल सुद्धा, ते पण टायमरमध्ये भरलेलं आहे. 16 जुलैला भरलेलं आहे ते पण बिल. तरी सुद्धा बिल याच्यामध्ये ऍड होऊन आलं. त्या महावितरण ऍपमध्ये गेलो. महावितरण ऍपमध्ये जी अमाऊंट होती, आणि मी अमाऊंट मॅन्युअली टाकली ना, ऑटोमॅटिकली त्यांची जनरेट होते अमाऊंट. ती अमाऊंट आली, ती मी पे केली. मला सांगितलं अर्धा तासात चालू होईल. परत अर्धा तासाने फोन केला, मला सांगितलं 1.5 तासाने चालू होईल. परत 1.5 तासाने फोन केला, अर्धा तास थांबा. आता अर्धा तास थांबू, बरोबर 5 वाजता मी फोन केला. म्हणजे हा सगळ्या कालावधी 2:13 ते 5 मिनिटापर्यंत, 5 वाजेपर्यंत आहे. आता मला सांगता तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट आलेलं ते भरावं लागेल. सिक्युरिटी डिपॉझिट किती सांगितलं तुम्हाला? काहीच सांगितलं नाही. आणि हे बिलमध्ये वगैरे कुठेच नाही आहे सिक्युरिटी. ग्राहकांची हे फसवणूक करतायत असं वाटतं. फसवणूक म्हणजे काय, एकतर वाढलेलंच आहे. आणि मला सांगा तुमच्या बिलमध्ये तुम्ही बघा, तुम्ही 21% अधिभार लावता. महिन्याचा 21% अधिभार आहे. माहिती 3 दिवस लाईट नव्हती, तो अधिभार तुम्ही कमी केला का? तुम्ही त्या पद्धतीने जे चार्जेस आहेत ते कमी करतात का? किती तास लाईट जाते? 24 तासामध्ये 4 तास जर लाईट गेली, 4 तासाचा अधिभार कमी होतो का? 4 तास लाईट प्रोव्हाइड नाही केली तर एमएससीबी तुम्हाला पे करायला पाहिजे. त्याचा एमएससीबीने पे करायला पाहिजे. हा रूल्स आहे. आता मागे 3 दिवस लाईट नव्हती पावसामध्ये. तुम्ही 21% महिन्याचा अधिभार, व्याज शुल्क तुमचं जर बघितलं तुम्ही, मी त्याच्यात अधिभार सगळे लिहिलेले आहेत. ते 30 दिवसाचे 21% आहेत. म्हणजे 3 दिवस तुम्ही मायनस केले का आमच्या याच्यामधून? आम्हाला पण कॅल्क्युलेशन साहेब कळतात. सर आता तुम्हाला उत्तर काय दिलं की सोमवारी? आता सांगता सॅटर्डे संडे आहे तर आता सोमवारी काय ते आम्ही बघू. मग तोपर्यंत आम्ही काय करायचं? काय करायचं सहसामान्य माणसांना? स्मार्ट मीटर आहे, ऑटोमॅटिकली बिल भरलं की चालू व्हायला पाहिजे. 15 मिनिटांनी चालू व्हायला पाहिजे. घरचं चालू आहे माझं बिल भरल्यावरती. ते ताबडतोब चालू झालं. कुठे सांगा ना, कुठे सांगा ना. नंबर घ्या ना तुम्ही. फोन उचलत नाहीये, झालं माझं. फोन उचलत नाहीत ना, ग्राहकांना त्रास होतो. जर एमएससीबीने दिलेला कॉन्टॅक्ट नंबर ग्राहकांच्या सेवेसाठी आहे आणि जर ते कर्मचारी उचलत नसतील तर लोकांनी काय करावं? राहतात कुठे सांगा. विरारमध्ये भोईजला राहतात, जॉयविलेमध्ये राहतात. बिल्डिंगचं नाव मी तुम्हाला सांगतो ना, नाहीये घरात. ते पण जाऊन आलो मी, माझ्या समोरचं घर आहे. बोला काय कराल अशा टायमाला? काय करा साहेब? आपलं नाव काय? मनोज किनी. आपले काय ड्युटी असते इथे? मेंटेनन्स मध्ये. तुम्ही मेंटेनन्समध्ये आहे. पण हे सर्व्हिस आता मिळत नाही तर कोणाशी ग्राहकाने संपर्क करायला पाहिजे? ठीक आहे, साहेबांचेच फोन लावला. आणि साहेबांनी फोन उचलला नाही, एखाद्या ग्राहकाला सर्व्हिस मिळत नसेल, साहेबांना फोन लावला तर नव्हतं इथं लिहिलं. साहेबांना, शिंदे साहेबांना फोन करू. हो शिंदे साहेबांना फोन करा ना. आम्ही त्यांची स्टेटमेंट ऐकू काय आहे ती आणि स्पीकरवरती टाका. पाठवते. हा हा थोडा वेळ लागेल यायला. कोणती बिल्डिंग घेऊन? 18,900. स्पीकर. हॅलो सर, एक कंझ्युमर आलेले आहेत. त्यांनी बिल पेमेंट केलं, ऑटो डिस्काउंट झालेलं आहे त्यांचं. 0 PCचं आहे ना? 0 PCचं बहुतेक बिल आहे. हॅलो, तर त्यांनी ते बोलतात की त्यांनी बिल भरलेलं आहे पण अजून पर्यंत चालू काही झालेलं नाही आहे.
दुपारी भरलेलं दुपारी भरले बोलते 2:10 ऑनलाईन महावितरण ऍपवर. महावितरण ऍपवरून भरलाय म्हणते. तर चालू नाही झालं आणखी. तर त्यांचा फोन आलेला मगाशी आणि चैतालीने आणि हिने चेक केलाय भाग्यश्रीने. ते बोलले की काहीतरी सेक्युरिटी डिपॉझिट दाखवलं त्यामुळे नसेल चालू झालं. तसं काय ते माहिती नाही सर मला त्याबद्दल. पण असं दाखवत आहे की म्हणजे त्यांचं बिल भरलेलं आहे पण अजून चालू झालेलं नाहीये. ते आहेत सर कंझ्युमर इथे. श्रीधर फोन नाही उचलत सर. आपला स्टाफ नंबर काय नंबर शेअर करा मला. अच्छा ठीक आहे. अनिलला फोन लावा. आणि विशाल पण फोन नाही उचलत आहे. विशाल नाही आहे तिथे. म्हणजे त्यांची बदली झाली आहे. तुम्ही जो मीटर लावायला येतात माणसं. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.